जय शिवराय मित्रांनो, किरणभाऊ माळी यांची आई स्वर्गवासी हिराबाई रामदास माळी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होता. कीर्तनकार होते बळीराम महाराज शापूरकर. यांच्याशी एक भेट देताना आणि त्यांनी गायलेलं आईवरून एक सुंदरसं असं त्यांच्या आवाजात गीत आपण ऐकूया. करता येत नाही आणि बाप आपला कधी व्यक्त होत नाही. आईला या ठिकाणी आपण रडताना पाहिलं असेल, परंतु बापाला कधी आपण रडताना बघितलं. ऐका मग का बाप रडत नाही का? बाप सुद्धा रडतो, मायबाप हो, परंतु तो या ठिकाणी दिसू देत नाही. कारण तो या घराचा आधारस्तंभ असतो. तो जर रडला ना, त्याला माहिती आहे या मी जर या ठिकाणी धाडस गमवलं तर माझ्या या ठिकाणी या परिवाराचं काय. म्हणून मायबाप हो, आईचे उपकार कधीच आहे. ऐका एका कवीने आईचं वर्णन करत असताना भारत मातेशी थोडं 5 मिनिटं घेतो. त्यांची इच्छा होती म्हणून तरी मी आताच पाठ करले. मला जीवनभर मी आईला गाणं कधीच कीर्तन न बोलायला अरे बा कीर्तनात नारदाच्या गाडीवर. ऐका एका कवीने खूप गोड या ठिकाणी आईचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या आग्रह असतो बोलतोय मी. तर ऐका कवीने गोड वर्णन केलेलं आहे. तो कवी या ठिकाणी भारत मातेच्या आईचं जे जीवन आहे, तो आईचा जो चेहरा आहे, आईचं जे राहणं आहे ते म्हणजे साक्षात भारत माता आहे. भारत मातेचा झेंडा म्हणजे त्या आईचं जीवन आहे. ऐका बघा माझ्या मायेचं चित्रांग, माझ्या मायेचं
चित्रांग म्हणजे फोटो, आईचा फोटो. माझ्या मायेचं चित्रांग मले भारत वाटते, तिचा उडता पदर माले तिरंगा वाजते, तिचा उडता पदर माले तिरंगा वाजते. तिची फाटकीच चोळी, तिचं फाटक लुगाड. बघा या ठिकाणी माझी जी गावाकडची जी माय आहे ना, त्या गावाकडच्या माईचं खरोखर हे वर्णन आहे. खरोखर माझ्या आईची फाटकी चोळी आणि फाटका लुगड्यावर तिने संसार काढलेला आहे बरं का माई बाबा. आत्या गोजून कपाटल्या कपाट भरले, ते इतक्या भरले ती कपाट खोलतात बाई जागायला त्या. तिची फाटकीच चोळी, तिचं फाटक लुगड, त्या फाटक्या लुगड्याले किती देते साठी गड. समद्या भारत मगले, समद्या भारत मगले, ते परांत वाटते, माझ्या आईचा पदर माले तिरंगा वाटते. आपल्या भारतामध्ये जेवढे काही प्रांत आहेत